सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आता इकडे जी राणी ते आहेत, आता राणी ते जेवायला बसतात सगळेजण आणि सगळेजण जेवण करत असतात. आणि आता तिथे जेवण करत असतानाच आता लगेच जे आबा ते आहेत, आबा म्हणतात, राणी खरंच स्वयंपाक भारी झाला, मला तर आजचा स्वयंपाक खूप आवडला आहे असं म्हणतात. तर राणी म्हणते, काय आबा, तुम्हाला आजचा स्वयंपाक आवडला? तर आबा म्हणते की आबा, तुम्ही एक माझ्या एकटीचं कौतुक नका करू, आता तुम्ही आता इंद्र सरांचं पण कौतुक करा. तर आता लगेच आबा बोलतात की का ग राणी, इंद्राचं का कौतुक करायचं? तर आता राणी बोलते की अहो, हा स्वयंपाक इंद्र सरांनी केला आहे, मी फक्त त्यांना सांगितलं होतं कसं काय करायचं. तर आता लगेच मालती म्हणते, काय इंद्राने स्वयंपाक केला? आणि ती लगेच आता जे ताट घेतलेलं असतं त्या ताटामध्ये डायरेक्ट हात धुते आणि म्हणते की इंद्रा, अरे भांडे घासते त्या दिवशी तू, ते मान्य झालं, मला काही नाही वाटलं, असं वाटलं की जाऊ द्या मदत केली एवढी, पण मला नंतर आता तू डायरेक्ट स्वयंपाक बनवायला लावलं. अरे तू काय आचारी आहे का? तुला स्वयंपाक बनवायला सांगितलं तिने, तिला कळत नाही का स्वयंपाक बनवायला सांगत को कोणी नवऱ्याला? तिने तुला स्वयंपाक बनवायला सांगितला ना, तिला कळत नाही का काही, असं म्हणत असते. तर आता लगेच ते म्हणतात की हे बघ, अरे आबा बोलतात की अगं मालती, काय झालं? अगं कशाला एवढी चिडचिड करताय तुम्ही? अहो शांत बसा ना, कशाला चिडचिड करताय एवढ्या, शांत बसा मालती, असं म्हणतात. तर मालती म्हणते की हे बघा, खरंच हे चुकीचं आहे, माझ्या इंद्राला स्वयंपाक बनवायला सांगितलं तिने, मला तर खूपच राग आला आहे. आणि आता लगेच मालती तिथून बाहेर निघून जाते. आणि आता लगेच इकडे इंद्र ते आता तिला जेवण करत असतात. तर मग आता लगेच इंद्राला खूप वाईट वाटतं, कारण मालती तिथून बाहेर निघून गेलेली असते. तर आता लगेच इकडं जे हे आहेत इंद्र ते म्हणतात की आता काय करायचं, मला आईला कसं मनवायचं, आई आता जेवण पण नाही करायची, असं म्हणत असतात इंद्र राणीला. तर राणी म्हणते का हो इंद्र सर, कशाला काळजी करताय, एक काम करा, तुम्ही जेवणाचं ताट घ्या आणि मालती आईजवळ जा, गप्पा मारत मारत त्यांना तुम्ही तुमच्या हाताने बळजबरी जीव घालायला सांगा. मग एखाद्या माणसाने जर आई कशी आपल्याला प्रेमाने जीव घालत असते, तसं जायचं तुम्ही तिथे. तर आता इंद्र म्हणतो ठीक आहे राणी. आणि आता इंद्र तिकडे त्याच्या आईकडे येतो आणि आता तो तिथे जेवणाचा ताट घेऊन आलेला असतो. म्हणतो की आई जेवण करून घे ना गं, असं का माझ्यावर चिडतेस? तर आता मालती म्हणते की इंद्र असं का करतोय तू, तू चुकीचं वागलाय, मला नाही बोलायचं तुझ्याशी. तर आता लगेच इंद्र म्हणतो, आई लहानपणी तुला मी खूप हट्टी होतो ना गं, माझे हट्ट सगळे पुरवायची ना तू. तर आता मालती म्हणते की हो मग, अरे इंद्रा, मी तुझे जे नाही ते हट्ट पुरवलेले माहिती का तुला? अरे मला खूप वाटायचं माझ्या इंद्राला काही हे नाही झालं पाहिजे, तुला पर कड्यावर घेऊन म्हटलं तर कड्यावर घेऊन मी फिरत होते, तुझे सगळे हट्ट मी पुरवले आहे, असं म्हणते. तर आता इंद्र म्हणतो की आई बघ, माझ्या लहानपणी एवढे हट्ट पुरवले तू, आणि मग आता काय होतंय ग तुला, असं का करते? जेवण करून घे ना, माझं एवढं ऐकू शकत नाही का? हा हट्ट माझा नाही पुरू शकत का तू, असं म्हणत असतो. तर आता लगेच तो मालतीला तिथे जीव घालतो. मालती आता जेवण करते आणि आता ते गप्पा मारत मारत दोघांचं चालू असतं मस्त. तर इकडं आबा म्हणतात राणीला, राणी बघितलं का बाहेर, खरंच खूप चांगलं चाललं बरं का दोघांच्या गप्पा, हे सगळं तूच सांगितलं असणार इंद्राला, कारण इंद्र असं सगळं करायला तुझ्यामुळंच हे झालं असणार आहे. तर आता लगेच राणी म्हणते की हो आबा. तर आता लगेच आबा म्हणतात, तुझ्यामुळेच राणी सगळं घर टिकून राहू शकतं, असं म्हणत असतात. तर राणी म्हणते की हो ना आबा. आबा म्हणतात, राणी तुझ्या मनामध्ये काहीतरी चालू आहे ना, नक्कीच तुमच्या एकमेकावरती प्रेम निर्माण झालं आहे ना. राणी काय चाललं आहे तुमच्या दोघांमध्ये, मला सांगा ना. तर आता राणी म्हणते की काही नाही हो आबा. तर आबा बोलतात की हे बघ राणी, तुला नसलं सांगायचं नको सांगू, पण बापाला लगेच कळतं पोरीच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे. तर राणी म्हणते की हो ना आबा, असं वाटतंय का तुम्हाला? अहो खरंच तसं काही नाही आहे. राणी मनातल्या मनात म्हणते की हो आबांना काय सांगू मी, अजून माझंच मला नक्की माहिती नाही आहे मला काय झालं आहे ते, ना आता आबांना काय सांगू मी, असं म्हणत असते. तर आता इकडं राणी तिथून जाते आणि आबा आता मालतीन त्या घरात येतात. मालती म्हणते, अहो अंथरूण टाका ना तुम्ही आज, आबाला अंथरूण टाकायला सांगते. आणि आबा आता अंथरूण टाकतात. आबा म्हणतात, मालती तुम्ही आज मला कसं हक्काने अंथरूण टाकायला सांगितलं, तसं राणीने का सांगितलं, तुम्हाला का असं वाटतं की राणी इंद्रावर ऑर्डर सोडते? तर मालती म्हणते, मला नाही आवडत माझ्या मुलाला काम सांगितलेलं, असं म्हणते. तर इकडं राणी पुस्तक बघून पिशीत भरत असते. तेवढ्यात इंद्र येतो आणि म्हणतो, राणी ही पुस्तक का अशी कोंबकोंब करते? राणी म्हणते की नको आहो इंद्र सर, मला हे पुस्तकामुळे घरामध्ये एवढे वाद होत आहेत, हे पुस्तक घरात आल्यापासून तुम्ही बघितलं ना आपल्या घरात किती वाद होत आहेत, त्यामुळं मी हे ठेवते. तर आता लगेच इंद्र म्हणतो, तुला हे पुस्तकं नको आहे ना आपल्या घरात, तर चल मग. तो पुस्तकं त्या पिशवीत भरतो, राणीचा हात पकडतो आणि तिला घेऊन जातो अंधारामध्ये. राणी म्हणते, अहो इंद्र सर, इकडे अंधारात कुठे चालवलं?
तर इंद्र म्हणतो थांबतो आता आणि एका नदीच्या पुलावर घेऊन येतो आणि म्हणतो तुला हे पुस्तक नको आहे ना, मग देतो फेकून. कशाला उगाच आपल्या घरात ठेवायची पुस्तकं, तुला वाटतं ना आपल्या घरात भांडणं होते पुस्तकामुळे, मग नको आहे घरात पुस्तकं. फेकायला लागतो इंद्र आणि तेवढ्यात पकडते आणि म्हणते की इंद्र सर असं नका करू असं म्हणते. तर चला बघूया आता पुढील भागात काय ट्विस्ट आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.